हाय, हॅलो, नमस्कार. खूप दिवसांनी आज व्हिडिओ काढायला सुरुवात केलेली आहे. तर इथं चालू होता माझा स्वयंपाक. डोक्याला तेल वगैरे लावलं होतं, मी डोकं धुतलं होतं. ही पावसाळा चालू असल्यामुळे मी बाहेर कपडे सहसा वाळत नाही. दिवसभर बाहेर राहता, रात्रीच्या टायमाला मी घरात घेते. म्हणजे इथे कपडे ना चोरीला जाता बाहेर रात्री, त्याच्यामुळं रात्री घरात घ्यावं लागतं. त्यामुळे एका रूममध्ये ही अशी दोरी बांधलेली आहे. तुम्हाला किचन वाटा दिसतोय, त्या चालू होता स्वयंपाक झाला होता, पण आवरणं चालू होतं बाकीचं. डबे वगैरे गेलेत आणि बाजूला टेबल आहे, त्याच्यावर बास्केट, थोडेफार काही कपडे. तर चालू होतं काही आवरणं, कपाट वगैरे हे ते. त्रिशा बसलेली होती खाली, तुम्हाला वाटत असेल की कोणाला बोलते. तिला बोलत होते. चालू होतं आवरणं. खूप दिवसानंतर व्हिडिओ काढते, त्यामुळे थोडंसं हे म्हणजे वेगळं वाटतं आहे. काही कारणामुळे मी काही व्हिडिओ काढले नव्हते मध्ये, काही पर्सनल प्रॉब्लेम होते त्यामुळे. तर इथं चालू आहे आणि तुम्हाला दिसेलच रूमची एंट्री कशी. आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेले, पण आणखी पुन्हा एकदा दाखवेल मी. तर इथं किचन वाटा वगैरे पुसून घेत होते मी. पसारा पण पडलेला आहे. जे ग्रीन कलरचे आणि पिंक कलर पिशव्या दिसतात ना तुम्हाला तिथे टेबलवर, तर त्यामध्ये साड्या आहेत. त्या साड्यांचे मला वन पीस शिवायचे, ते दाखवेलसुद्धा मी तुम्हाला शिवून. तर मग बघू मग पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे कंटिन्यू राहा. हा व्हिडिओ अपलोड करते मी आता. नंतर मग जेव्हा ड्रेस हे करेल तेव्हा दाखवून देईल मी तुम्हाला. तर बघू आता काय बोलावं काही नाही, मला काहीच समजत नाही आहे. आणि ते पिंक येल्लोवाला फुगा जो आहे ना कपाटाला लावलेला आहे, तो बलून्स होता. तो फुटला, घेतला होता असाच त्रिशाला. तर तो फुटला, तिथे चिटकवून दिला मी फेविकॉलने. वरती पोटमाळ्यावर पण बराच पसारा आहे, त्याला इग्नोर करा, कारण की एकच रूम असल्यामुळे तो वरती बसलेला आहे. तर असो, कसा तरी पसारा बसवला. काही दिवसांनी करेल मी बऱ्यापैकी मोकळं असं, कारण की पावसाळा म्हटलं की मच्छर पण होताच. तर असो, जेवढा जसा हवा तसा सपोर्ट करत जा. तर हे बघा, कपडे वगैरे काही असे दोरीवर टाकलेले राहतात. हे वाळलेलेत कपडे काढते आता, आवरते. चालू होतं आवरणं सकाळचं, म्हणजे डब्याची वगैरे गडबड राहते. डब्बा वगैरे झाला काही घरातलं आवरणं राहतच. मग इकडे पण पूर्ण पसारावरती काही असेच कपडे गोदाडे शिवायचे आहेत. काही याच्या 2 हे करून घेतल्यात मी, सतरंज्या एकदम मऊ आहे, गादीसारख्या 2 केल्यात. ते एकदम सगळ्यात वरच्या गोणीत आहे. तर पलंग नसल्यामुळे ना, तर हे होतं, ते वरती ठेवल्यात. जे वापरायचं ते खाली ठेवले. तर त्रिशाही दिसेल तुम्हाला पुढे. तर कसं बोलून काय बोलू काहीच समजत नाही. सपोर्ट करा, बस एवढंच म्हणू शकते मी सध्या. चालू आहे आवरणं. हे असं टेबल वगैरे, हे बघा, हे याच्यात साड्या वगैरे, त्या मला ड्रेस शिवायचे दाखवून दिले तुम्हाला मी कट करताना. आवरेल थोडं पसारा बराच कमी करायचा आहे, आणि खूप पसारा पडलेला आहे. सिंगल रूममध्ये ते एकदम चिडचिड पण होते. इथे बघा, त्रिशाला हाय कर म्हटलं नाही म्हटली ती, कारण की तिची पण सवय तुटली. बऱ्याच दिवसापासून मी व्हिडिओ करत नाही ना, त्यामुळं. चला, मी आता आवरून घेतलं. हे बघा, इथून बाजूला तुळजाभवानीचं मंदिर आहे. इकडून एंट्री केली का वाड्यातून, इथून मध्ये हा दरवाजा. तर हा उजव्या साईडला हा कप्पा येतो,
मग खाली देव्हारा आहे. इथे पाण्याच्या टाक्या वगैरे, किचन वाटा, हे ते गॅस, टेबल, हे कपट, म्हशी, तो दरवाजा बाहेर जायला, हे गोदाडा ठेवायला, आणि डाव्या साईडला हे रॅक आहे. अजून एक सिंगल रूममध्ये एवढं आहे सध्या. हा आमचा फॅमिली फोटो. तर अशी काही आहे रूम.